आज जर सर्वात महाग वस्तू कुठली, असा जर प्रश्न विचारला गेला, तर याचं उत्तर राहील माहिती, डेटा. या माहितीचं महत्त्व काय? हे तुम्हाला एखादा सत्तेत असलेला राजकीय पक्ष, त्या देशातील सर्वात मोठा उद्योगपती व त्या देशातील सर्वात मोठ्या टेक कंपनी ज्या डेटाला प्रोसेस करतात, लोकांच्या डेटाला, याच लोकांना माहीत आहे या माहितीची खरी किंमत काय? आपल्यासारख्या साधारण मतदारांना माहिती ही बिना महत्त्वाची असते असं म्हणायला हरकत नाहीये. यासंबंधी अलेक्झांद्रा यांच्या द गुलाग आर्किपेलगो या 1973 मध्ये लिहिलेल्या पुस्तकामध्ये त्यांनी सोव्हिएतमधील छावण्यांचा उल्लेख केला आहे व त्यावेळेस या छावण्या केवळ माहितीच्या आधारावर कशा टिकवल्या गेल्या याचा सुद्धा त्यांनी इथं उल्लेख केलेला आहे. स्वतः लेखक या छावण्यामध्ये 10 वर्ष राहिले, कारण त्यांनी त्यावेळी स्टॅलिनला आपल्या मित्राला पाठवलेल्या पत्रामध्ये मिशीवाला म्हटले होते. आणि खास म्हणजे जे लेखक आहेत हे अलेक्झांद्रा हे स्टॅलिनच्याच आर्मीमध्ये मेजर होते. म्हणजे मी सत्ता समर्थक असलो म्हणजे माझं वाईट होणार नाही, असं लोकांनी समजू नये. आज जर तुमची सभोवताली विशेष लक्ष असेल, तर तुम्हाला लक्षात येईल की माहितीचा उपयोग जो आहे, हा सत्य शोधण्यासाठी होत नाही आहे, तर तो व्यवस्था निर्माण करण्यासाठी केला जात आहे. हुकुमशहांच्या काळामध्ये अशाच माहितीच्या आधारावर मानसिक गुलामांची गर्दी तयार केल्याचे आपल्याला इतिहासात दिसेल. जसं हिटलर, मुसोलिनी हे त्यावेळेसचे समांतर हुकुमशहा होते. त्या काळात त्यांच्या देशातील बहुतांश लोक त्यांचे मानसिक गुलाम होते. याचे पुरावे आपल्याला इतिहासात आधीपासून मिळतील. स्टॅलिनच्या काळातही त्यांनी त्यावेळेस होमो सोव्हिएतिकस अशी नवीन मानसिक गुलामांची जात शोधून काढली होती. आपण जो इतिहास वाचला त्याच्यामध्ये आपल्याला होमो इरेक्टस, होमो निअँडरथल तसेच होमो सेपियन हे माहीत आहेत आपल्याला. पण सत्ता समर्थक होमो सोव्हिएतिकस ही मानसिक गुलामांची नवीन लोकांची जमात म्हणजे मानसिक गुलाम आहे हे मानायला सोव्हिएतचे लोक तयार नव्हते, कारण ते सत्तेचे समर्थक होते. पण त्यांचा हा विश्वास लवकरच तुटला. याचं एक उदाहरण म्हणजे स्टॅलिनच्या काळात एक प्रसंग आहे. 1930चा दशक पकडा, ज्यावेळेस मॉस्कोमध्ये जिल्हास्तरीय एक परिषद भरवली गेली. या परिषदेमध्ये स्टॅलिनला अभिवादन करण्यास सांगितले गेले आणि अभिवादन करण्याकरिता लोकांना उभं राहून वर हात करून टाळ्या वाजवणे होते. पण लोकांना माहीत होतं, लोक आले तिथं, पण लोकांना माहीत होतं की आपल्यावर बारीक लक्ष स्टॅलिनच्या आर्मीकडून ठेवण्यात येत आहे. त्यामुळे लोकांनी स्टॅलिनच्या समर्थनात टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. समर्थक असल्यामुळे 5 मिनिट हात वर करून जोरजोरात टाळ्या वाजवण्यात या लोकांना अभिमान वाटायला लागला. पण नंतर काय झालं की तळहात दुखू लागले. म्हातारे लोक जी होती ती धापा टाकू लागली. आता त्यांना हातांना त्रास होऊ लागला. पण पहिल्यांदा थांबण्याचे धाडस कोण करणार? या सभागृहात त्यावेळेस एनकेडीव्हीची आर्मी त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून होती. त्यामुळे 5 मिनिट, 6, 8 मिनिट, 10 मिनिट होऊन गेले तरी टाळ्या वाजवणे सुरूच राहिला. पण पहिल्यांदा थांबेल कोण, याकरिता सर्व लोक एकमेकाकडे पाहू लागले. शेवटी काय झालं, 11 मिनिटानंतर एक म्हातारा कागद उद्योगपती थांबला व आपल्या जागेवर बसला. त्याला पाहून इतर सर्वच बसली. पण नंतर काय झालं, त्याच रात्री स्टॅलिनच्या गुप्त पोलिसांनी त्या कागद उद्योगपतीला पकडला आणि त्याला छावणीत 10 वर्षासाठी पाठवलं. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा इथं आहे की मी समर्थक असलो तर माझ्याबरोबर सोबत सत्ता वाईट करणार नाही, हे तुम्ही खात्रीने म्हणूच शकत नाही. ही जी टाळ्या वाजवणारी माणसं होती, ही स्वतःच्या आवडीने व आम्ही सत्तेचे गुलाम या समर्पित भावनेने व आपलं पुढे जाऊन वाईट होऊ नये या भीतीने स्टॅलिनला साथ देत होते. पण हे लोक स्वतः धोक्यात आहेत यावर ते विश्वास ठेवायला तयार नव्हते. यांच्याशी जर आपण आपली तुलना केली तर बरेच साम्य आपल्यातही दिसेल. पण यामुळे आपण आपल्या देशाशी विश्वासघात करत आहोत हे आपण मानायला तयार होणार नाही. म्हणजे समर्थक कोण आहेत हे स्टॅलिनला ओळखायचे होते. त्यामुळे
टाळ्या वाजवणे ही स्टॅलिन समर्थकांची परीक्षा होती. अशा टाळ्या वाजवणे हे त्यावेळी त्यांना महागात पडले होते, हे लोकांना समजलं होतं. आणि आपणही कोरोनाच्या काळात टाळ्या वाजवल्या होत्या. त्यामुळे असं नेहमीसाठी होमो सोव्हिएतिकस सारखं आंधळं, मानसिक गुलामासारखं वर्तन करणं किंवा एखाद्या राजकारणी नेत्याने सांगितलं म्हणून वर्तन करणं, आजच्या तरुणाईला किंवा आजच्या नागरिकांना भविष्यात महाग पडणार नाही, याची खात्री ते आता देऊ शकणार नाही.